विद्यार्थी मित्रांनो, इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचंय, पण कोणत्या कॉलेजला किती फी लागेल, तुम्हाला कॅटेगरीनुसार किती पैसे भरावे लागतील किंवा काय काय फी कन्सेशन मिळेल, हे सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक पीडीएफ प्रोव्हाइड करणार आहे, की ज्या पीडीएफ मध्ये महाराष्ट्रामध्ये जेवढे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत तर त्यांचं टोटल फी स्ट्रक्चर दिलंय. त्यांची डेव्हलपमेंट फी असेल, ट्युशन फी असेल, आणि तुम्हाला किती फी तिथे भरावी लागेल हे सुद्धा तुम्हाला समजणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ बिलकुल स्किप करू नका, शेवटपर्यंत पहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता पहिली गोष्ट आपण समजून घेऊया की फी स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं. कोणतंही कॉलेज असो, ते गव्हर्नमेंट असो या प्रायव्हेट असो, कोणतंही कॉलेज असो, त्याचं फी स्ट्रक्चर जे आहे तर 3 महत्वपूर्ण पार्ट मध्ये डिवाइड केलेलं असतं. पहिली गोष्ट म्हणजे असते ती ट्युशन फी. ट्युशन फी सर्वाधिक असते. त्यानंतर दुसरी गोष्ट असते डेव्हलपमेंट फी, आणि तिसरी गोष्ट असते अदर फीज. ओके, ह्या 3 फीज आपण एकत्रित जोडल्या तर त्यावेळेस त्या कॉलेजची टोटल फीज होते. आणि ती जी असते ओपनची फीज, ओपनच्या विद्यार्थ्यांना, ओके, ज्यांना कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाहीये, तर त्या विद्यार्थ्यांना ही ओपनची फीज पे करावी लागते. आता पीआयसीटी कॉलेजचं आपण एक्झाम्पल घेऊया. 1,20,500 रुपये ही त्यांची ओपनची फीज आहे. मग त्याच्यामध्ये त्यांनी कसं डिवायडेशन केलंय, तर पहिली गोष्ट जी की आहे ट्युशन फी, तर ती आहे 1,04,783 रुपये. त्याच्यानंतर ना डेव्हलपमेंट फी जी की आहे 15,717 रुपये, आणि निग्लिजिबल अमाऊंट थोडीशी अमाऊंट असते ती अदर फीज, म्हणजे याच्यात युनिव्हर्सिटी एक्झामचे चार्जेस वगैरे, लायब्ररी वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात. मग अशी मिळून होते पीएचडी कॉलेजची 1,20,500 रुपये टोटल फी. पण त्याच्यात सवलती कशा मिळतात तुमच्या कॅटेगरीनुसार. ओबीसी असाल तर किती फ्री मिळतं, त्याच्यानंतर गर्ल्स कॅन्डिडेट असेल तर किती पर्सेंट ऑफ मिळतं, त्या गोष्टी आता समजून घेऊया. पहिली गोष्ट, जर तुम्ही ओबीसी असाल किंवा एससीबीसी असाल किंवा ईडब्ल्यूएस मधनं ऍडमिशन घेतलंय किंवा एसबीसी ही पण एक कॅटेगरी आहे, या प्रवर्गातील तुम्ही असाल तर तुम्हाला 50% ऑफ मिळतं ट्युशन फीज मध्ये. किती टक्के? 50% ऑफ. म्हणजे काय, तर हे जे 1,04,000 आहेत तर याच्यापैकी अर्धीच फी तुम्हाला भरायची आहे, आणि बाकीची मग ही तर पूर्ण भरावी लागेल डेव्हलपमेंट, आणि अदर चार्जेस पण भरावे लागतील. बरोबर आहे, एवढी गोष्ट क्लिअर झाली. कुणासाठी? ओबीसी, एससीबीसी, ईडब्ल्यूएस आणि एसबीसी. ओके, ही पहिली गोष्ट क्लिअर झाली. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे टीएफडब्ल्यूएस, व्हीजेएनटी, गर्ल्स, आणि गर्ल्स मध्ये मग कोणतीही कॅटेगरी असू शकते. तर यांच्यासाठी 100% ट्युशन फी जी आहे तर ती गव्हर्नमेंट भरतं. 100% ट्युशन फी हे गव्हर्नमेंट भरतं. म्हणजे जर तुम्ही टीएफडब्ल्यूएस मध्ये नावातच आहे ट्युशन फी वेवियर स्कीम, ट्युशन फी 100% गव्हर्नमेंट भरणार. व्हीजेएनटी त्याच्यामध्ये व्हीजेडीटी असणार. त्यानंतर एनटी मध्ये एनटी 1, 2, 3, एनटी 3 पर्यंत असणार. यांची 100% ट्युशन फी, म्हणजे लेडीज असो बॉय असो, 100% गव्हर्नमेंट भरणार. आणि गर्ल्स कॅन्डिडेट आहेत. फ्री एज्युकेशनचा अर्थ काय असतो, तर फ्री एज्युकेशनचा अर्थ असतो की तुमची पूर्ण ट्युशन फी ही गव्हर्नमेंट भरतं. तुम्हाला डेव्हलपमेंट फी आणि अदर चार्जेस भरावे लागतात. मग एकंदरीतरित्या तुम्हाला कळलंय. आता एससी एसटीचं सांगण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक पीडीएफ दाखवतो, ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघतायत पूर्ण महाराष्ट्राच्या कॉलेजचं फी स्ट्रक्चर. तर पहा, ह्या पद्धतीची पीडीएफ आहे. आणि ही पद्धत जर तुम्हाला ही पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये पीडीएफ हवी आहे, पीडीएफ वगैरे असं टाईप करा. त्याच्यानंतर ना आपले डिस्क्रिप्शन बॉक्स जो आहे या व्हिडिओचा, तर त्याच्यामध्ये मी लिंक प्रोव्हाइड केलेली आहे पीडीएफची, तर ती नक्की चेक करा. आणि एकदा ठरवा, याच्यानुसार ठरवा की तुम्हाला कोणतं कॉलेज आवडतं. आता विषय प्रॉब्लेम कसा होतो, की मुलं जातात फी स्ट्रक्चर न बघता, पण त्यावेळेस तिथं गेल्यावर कळतं. आता गव्हर्नमेंट कराड, जर तुम्ही फ्री एज्युकेशनचा जरी फायदा घेत असाल मुलींसाठी, तरी तुम्हाला तिथं 60,000 रुपये भरावे लागतात. मग पालक कोणत्या आशेने जातो की फ्री एज्युकेशन आहे, गर्ल्सचं फ्री एज्युकेशन आहे, पण तिथं 60,000 मागितले जातात. मग ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये तुमच्यासोबत, त्यासाठीच ही पीडीएफ आहे. ही पीडीएफ डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. पूर्ण जे इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामधील, तर त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जातील. ही सर्चेबल पीडीएफ आहे. ओके, आणि फ्रीली अवेलेबल आहे. असं काही प्रॉब्लेम नाहीये की पे करायचे तुम्हाला काही. पुणे इन्स्टिट्यूट मी इथं सर्च केलंय. ओके, CTRS पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, पीआयसीटी, इथं फीज वगैरे त्याची आली आहे. त्याचबरोबर यांचा EN ID सुद्धा या ठिकाणी आहे. मग ही ही पीडीएफ जर हवी असेल तर या व्हिडिओला नक्की कमेंट करा, आणि त्यासोबत आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चेक करा, पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल. बरं, त्याच्यानंतर आता पुढची गोष्ट आपण पाहिलं कुणासाठी, आपण एससीबीसी, ईडब्ल्यूएस, ओबीसी, एसबीसी साठी पाहिलं, व्हीजेएनटी गर्ल्स स्टुडंट साठी पाहिलं, टीएफडब्ल्यूएस साठी पाहिलं. त्यानंतर हा स्टार मी का लावलाय, तर इथं काहीतरी नियम आणि अटी आहेत. त्याच्यावर ऑलरेडी मी व्हिडिओज बनवलेत, जाऊन चेक करा. तरीही सांगतो की आपलं जे कॅप राऊंडचं ऍडमिशन, ओके, जे मुलींचं ऍडमिशन घ्यायचंय तर ते प्युअरली कॅप मधनं झालं पाहिजे. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे काय, की फॅमिलीचं अॅन्युअल इन्कम जे आहे तर ते 8 लाखांच्या आतमध्ये पाहिजे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे काय,
तर महाराष्ट्र राज्याचं डोमेसाईल असणं गरजेचं आहे. तरच मुलींना फ्री एज्युकेशनचा फायदा मिळतोय. त्याच्यानंतर एससी आणि एसटी प्रवर्ग. एससी आणि एसटी प्रवर्गासाठी काय आहे, तर 100% जी ट्युशन फी आहे, 100% ट्युशन फी तर ही गव्हर्नमेंट भरतं. किती? 100% ट्युशन फी. ट्युशन फी त्यासोबत डेव्हलपमेंट फी. मग एससी आणि एसटीच्या मुलांसाठी इन्कमचं कोणतंही लिमिट नाहीये. इन्कम कितीही असू दे, काहीही प्रॉब्लेम नाहीये. 8 लाखाच्या वर असू दे, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि त्याचबरोबर महत्वाची गोष्ट म्हणजे काय, यांना फक्त ऑदर चार्जेस भरायचे आहेत. मग त्याच्यामुळं या विद्यार्थ्यांनी स्पेशली काय माझं सांगणं असेल, की तुम्ही फीचा विचार करू नका. चांगलं कॉलेज मिळतंय, तर मग नक्की ते कॉलेज घ्या. ह्या सगळ्या गोष्टी आपण काउन्सिलिंगमध्ये डिस्कस करतोय आपल्या. मग आपला नंबर मी तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. हा माझा नंबर आहे 8767844774. हा माझा आहे. त्याचबरोबर आणखीन एक नंबर 8087318064. तुम्हाला कशाच्या रिलेटेड काही डाऊट असेल तर या नंबरवर कॉल करा. आपली पर्सनल काउन्सिलिंग सुद्धा अवेलेबल आहे. प्रीमियम आणि क्लासिक 2 बॅचेस आहेत. लिंक्स वगैरे सगळ्या गोष्टी मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. आणि आणखीन माहिती हवी असेल तर हे नंबरवर नक्की कॉल करा. काउन्सिलिंग करणं म्हणजे काय, तर फक्त टॉपचं कॉलेज, बेस्ट टू बेस्ट कॉलेज मिळवणं नाही. सगळ्या गोष्टींचा विचार करणं. फीज असेल, कॉलेजचं प्लेसमेंट असेल, त्याच्यानंतर मुलींसाठी राहण्याची सोय असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या काउन्सिलिंग मध्ये कव्हर होतात. त्याच्यामुळे काउन्सिलिंगला नक्की एनरोल करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर विनंती करतो की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. कारण पुढचे 2.5 ते 3 महिने पूर्ण आपलं चॅनल तुमच्या सोबत असणार आहे. ऑल द बेस्ट.